अरे काय परसू घेतला का नाही मोबाईल? अरे नाही ना भाऊ, ते लोनच होईना. ते सिबिलचा प्रॉब्लेम झालाय थोडासा माझ्या. अरे परशा, तुला किती वेळा सांगायचं की सिबिल चांगलं ठेवायचं, नाहीतर असा प्रॉब्लेम होतो. हर्षा, तू त्या पर्सनल लोनचे हप्ते थकवले ना, त्यामुळे तुझं सिबिल खराब झालं. तुला म्हणलं होतं हप्ते टायमिंगला भरत जा. अरे आता मोबाईल घेणार कसा तू? आता कॅन्सल का मोबाईल? अरे नाही बाबा, मोबाईल तर मला घ्यावाच लागणार आहे. अरे हो, क्रेडिट कार्ड असेल तर दे की. अरे नाही ना पारश्या, सगळे क्रेडिट कार्ड बंद करून टाकले रे मी. अरे लय वाईटा घालता, सारखं ह्याला मोबाईल घेऊन दे, त्याला हे घेऊन दे, त्यामुळे ते बंदच करून टाकले. कोण हप्तेच देत नाही रे वेळेवर. अरे नाही भाऊ, भरतो हप्ते मी वेळेवर. ए भाऊ, तुमच्याकडे असेल तर द्या की. मला तर क्रेडिट कार्ड पहिल्यापासून आवडतही नाही आणि माझ्याकडे क्रेडिट कार्ड नाही. आनंदकडे असेल ना, आनंदला विचार आहे का नाही त्याच्याकडे. माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे, पण तू हप्ते टायमिंगवर भरणार असेल तर सांग, मग मी तुला क्रेडिट कार्ड देतो. अरे भाऊ, एवढा विश्वास नाही का तुझा माझ्यावर? 2 दिवस आधीच तुझ्या अकाउंटवर पैसे टाकत जाईल मी. अरे परशा, पण तुला घ्यायचा आहे कुठला मोबाईल असा? अरे भाऊ, तो नाही का सॅमसंगचा नवीन आलेला S26 अल्ट्रा. अरे भाऊ, काय करू, देऊ का काढायला? ऐक ना भाऊ, माझा तर आहे ना क्रेडिट कार्डचा लय वाईट अनुभव आहे बघ. घेताना सगळे गोड बोलतात, नंतर EMI ची वेळ आली ना, कुणी वेळेवर देत नाही. आणि आपण काय करतो, स्वतःचं सिबिल वाचवण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे भरतो आणि नंतर मग भिकाऱ्यासारख्या आपल्याला याला मागत बसायला लागेल. आणि कसं आहे माहिती आहे का मित्रा, ह्यांनी आहे ना ह्याचे स्वतःचे पर्सनल लोनचे EMI थकवलेत. आता काय गॅरंटी आहे तुझ्या क्रेडिट कार्डचे हप्ते देईल? त्यामुळे मला तर वाटतं बाबा नको देऊ. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, ह्याचं इन्कम बी तेवढं नाहीये. आता एवढा महागाचा मोबाईल घेतोय, ह्याचं तेवढं इन्कम तरी पाहिजे ना. त्यामुळे ते तुझा प्रश्न आहे भाऊ, तुझा कॉल आहे, तुला द्यायचा असेल तर तू दे. काय भाऊ? काय आनंद, जाऊ दे ना, देऊन टाक ना त्याला क्रेडिट कार्ड, भरेल तो हप्ते. ऐक ना भैया, कुणी काहीही म्हणू दे, मी तुझा एक पण हप्ता बुडवणार नाही. आणि जर माझ्याकडून बुडला ना, तर तो मोबाईल तुलाच घेऊन टाक. हे भाऊ, एवढे रिक्वेस्ट करतोय तर याला देऊन टाकतो क्रेडिट कार्ड, भरेल तो हप्ते. भैया चल मग, लगेच जाऊ, चल. चल मग. हा. अरे पारशा, अरे कुठे तू? तुझ्या घराला बी कुलूप आहे, उद्याच्याला मोबाईलचा हप्ता आहे, कधी पैसे पाठवणार आहे तू? अरे भाऊ, जरा कोकणात आलो मित्रांसोबत फिरायला. मग हप्ता कोण भरणार उद्याचा? अरे भाऊ, कोकणात आल्यामुळे ना मोबाईलला रेंजच नाही. परवा दिवशी आलो ना, सकाळ सकाळ तुझ्या पैसे आणून देतो बघ. बरं ठीक आहे, जाऊ दे बाबा, माझं मी भरतो उद्याच्याला हप्ता, पण मला परवा दिवशी आल्या मला पैसे पाहिजेत हप्त्याचं. हा भाऊ. तर फोनच उचला ना की राव, परत एकदा लावतो ना. आता तर कटच केला. काय लाव रे त्या परशाला फोन. लावतो. अरे उचलला की त्याने. देवर इकडं. का रे परशा, माझे फोन उचलत नाही पण सायल्याचे फोन उचलते. आला का नाही कोकणातून तू पुण्यामध्ये? कालच हप्ता झाला, तो अजून पैसे पाठवले नाही. अरे भाऊ, कोकणात लय खर्च आला रे. थांब 2 दिवस, काहीतरी ऍडजस्टमेंट करून तुला पैसे देतो. अरे काय नाटके लावलेत परशा, मी स्वतः तुझे पैसे भरले आणि तू म्हणतोय आता पैसे नाहीत. ए बाबा, लय बोलू नको. 2 दिवसात तुझे पैसे देऊन टाकतो. उगाच दिलं राव या परशाला कार्ड. पहिल्याच हप्त्याला असं नाटक केलंय आणि बाकीचे हप्ते कसे भरणार काय माहिती.